नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि तुम्ही आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहात की पर्सनल रिस्पॉन्समध्ये कोणते कोणते क्वेश्चन येऊ शकतात. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, पर्सनल रिस्पॉन्स कोणत्या कोणत्या प्रश्नांमध्ये आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मधील A5, B5 आणि क्वेश्चन नंबर 4 मधील A5 या प्रश्नांमध्ये पर्सनल रिस्पॉन्स विचारला जातो. पेपर पॅटर्न मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यासोबतच पॅसेजवरचे प्रश्न कसे सोडवायचे याच्यावरती पण मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. सो आता याच्यामध्ये A5मध्ये आणि B5मध्ये जे पर्सनल रिस्पॉन्स आहेत तरी तुमच्या टेक्स्टबुकमधले येतात आणि क्वेश्चन नंबर 4 A5मधले पर्सनल रिस्पॉन्स हे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमधले असतात. सो ते आपण या व्हिडिओमध्ये नाही पाहणार आहोत, कारण ऑब्व्हियसली पॅसेज कोणता येईल वगैरे याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. सो त्याच्यामुळे जे येईल ते सोपं असणार आहे, प्रत्येकाला लिहिता येईल असाच प्रश्न असणार आहे. बट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2 A5 आणि B5मध्ये कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात. सो पहिला आपला चॅप्टर आहे तो म्हणजे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. याच्यामध्ये सपोज की जर तुम्हाला पहिला पॅरेग्राफ दिला तर शक्यतो एवढा येऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला पूजा वेकेशन्सबद्दल पाहायला मिळते. सो मे बी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की वेकेशन्समध्ये तुम्ही काय करता, तुम्ही काय एन्जॉय करता किंवा जे काय तुम्ही करत असाल तुमच्या हॉबीज वगैरे तुम्ही तेव्हा पाहत असाल तर हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. अगेन याच्यामध्ये रीडिंगचा उल्लेख आलेला आहे. मग तुमची हॉबी काय आहे, तुम्हाला काय वाचायला आवडतं, कोणते बुक्स वाचायला आवडतात, ते बुक्स का वाचायला आवडतात, अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ॲज यू नो की हा पूर्ण लेसन ते एका माकडाच्या छोट्याशा पिल्लूवरती आहे. मग याच्या आधारावरती तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की तुम्ही कधी एखाद्या छोट्याशा प्राण्याला किंवा पपी असेल, डॉग असेल, कॅट असेल, किटन असेल, कधी त्यांना वाचवलं आहे का किंवा कधी असा इन्सिडेंट्स तुमच्या आयुष्यामध्ये घडला आहे का. घडला असेल तर तो तुम्हाला लिहायचा आहे. ॲज यू नो की पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी असतं. सो तुम्ही 4 ते 5 लाईन्स लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो 4 to 5 लाईन्स लिहायच्या आहेत. कशा लिहायच्या आहेत, टोटली मनाने लिहायच्या आहेत. तुम्ही कुठूनही कॉपी करू शकत नाही, कारण पर्सनल रिस्पॉन्स हा स्वतःच्या मनाने लिहायचा असतो. अगेन याच्यामध्ये असं काही नाही की एक साचा दिला जाईल आणि तुम्ही त्या साच्यानुसार उत्तर लिहिणार आहात, असं काही होऊ शकत नाही. कारण प्रत्येक वेगवेगळ्या प्रश्नाचं वेगवेगळे उत्तर असणार आहे आणि फक्त 4 ओळी लिहायच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही चुका करायच्या नाही आहेत, ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स नसायला पाहिजेत. मग तुम्हाला आरामात या ठिकाणी 2 गुण मिळतात. कारण मराठीप्रमाणे इंग्लिशमध्ये जास्त गुण कट नाही केले जात, शक्यतो नाही केले जात ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स नसतील तर. सो त्याच्यामुळे तुम्हाला इझिली या ठिकाणी 2 किंवा लाईटले 1.5 गुण मिळतात आणि परत त्या अर्ध्याचा 1 होतोच. सो त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण विभागामधले गुण पकडताना त्या अर्ध्याचा 1 गुण बऱ्याचदा होऊन जातो आरामात. जर कुठे अजून ठिकाणी अर्धा गुण गेला नसेल तर तो अर्ध्याच 1 होतो आरामात. सो त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आरामात या ठिकाणी तुम्हाला 1.5 ते 2 गुण मिळतातच. फक्त तुम्हाला उत्तर प्रॉपरली लिहायचं आहे, त्या विषयाला अनुसरून लिहायचं आहे. सो असं तुम्हाला प्रश्न नक्की येऊ शकतो याच्यावरती की तुम्ही कोणत्या एखाद्या ॲनिमलची हेल्प केलेली आहे का, केली असेल तर कशी केली आहे. मग त्याला जर लागलं वगैरे असेल तर तुम्ही त्याला बँडेज केलं आणि काहीतरी फर्स्ट एड वगैरे केलं हे तुम्ही लिहू शकता. त्याला तुम्ही घरी घेऊन आलात वगैरे अशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट काय आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ही तर पोएम आहे. पर्सनल रिस्पॉन्स फक्त लेसन्सवरती येतो. बी स्मार्टमधून बरेचसे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुमचा गोल काय आहे, त्याला अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काय कराल, सक्सेसफुल पीपलमध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत असे प्रश्न येऊ शकतात. त्यासोबतच तुमचे जे रोल मॉडेल आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना सक्सेस मिळालं. तर हार्डवर्किंग असेल किंवा कन्सिस्टंटली काम करत राहणं असेल किंवा नवीन नवीन आयडियाज त्या कामामध्ये यूज करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. त्यासोबतच तुमच्या मतानुसार किंवा तुमच्या पर्सनल रिस्पॉन्सनुसार की स्मार्ट म्हणजे नेमकं काय आहे. आता इथे तर सांगितलं की स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल वगैरे गोल असला पाहिजे. बट तुमच्यानुसार स्मार्ट असणं म्हणजे काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्ही एखादा गोल डिसाईड केला असेल तर तो गोल तुमच्या मते रिअलिस्टिक, मेजरेबल, स्पेसिफिक वगैरे आहे का, कसं आहे ते डिफाईन करा असं येऊ शकतं. किंवा सक्सेस म्हणजे काय असंही येऊ शकतं. मग त्याच्यामध्ये तुमच्या मते सक्सेसची व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय आहे ती एक तयार करून ठेवा. तुम्हाला ती लिहिता येईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला हीज फर्स्ट फ्लाईटमधून अशा पद्धतीने येऊ शकते की तुम्ही सुरुवातीला एखादं काम करत आहात, मे बी काही असो, सायकल चालवणं असो किंवा कुठलीही नवीन गोष्ट शिकणं असो. तर तेव्हा तुम्ही कधी फेल झाला आहात का. ऑब्व्हियसली आपण आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी फेल होतोच. नसेल झाला तर वेल अँड गुड. बट तरीही जर झाला असेल तुम्ही फेल, तर मग तेव्हा काय एक्सपिरियन्स होता, तुम्ही पूर्ण कोलमडलं होता की तुम्ही गिवअप केलं होतं की तुम्ही त्यातून परत बाहेर आलात, पुन्हा ती गोष्ट नव्याने शिकली. तर हे सगळं विचारलं जाऊ शकतं. अजून तुम्हाला या ठिकाणी सपोज की तुम्ही नवीन कला शिकत आहात किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकत आहात, तर तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ती शिकाल किंवा तुमचा अप्रोच काय असेल असं विचारलं जाऊ शकतं. पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे किंवा मी ते करणार असं एक बिलीव्ह आपल्यामध्ये असलं पाहिजे असं तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन. हां,
नेक्स्ट पोयम आहे. पोयमवरचं ॲप्रिसिएशन कसं लिहायचं हे ऑलरेडी मी पोयमच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. अगेन लँग्वेज स्टडीवरती पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे द बॉय हू ब्रोक द बँक. आता याच्यामध्ये काय येऊ शकतं, तर बेसिकली तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर हे एक पूर्ण रूमर आहे, म्हणजे एक असंच पसरत आली बातमी आणि त्याच्यावरून हा पूर्ण धडा आलेला आहे. मग असं एखादं रूमर तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुम्ही ऐकलाय का, की असंच काहीतरी घडलं, सपोज की फॉर एक्झाम्पल आता सध्या पेपर फुटला, अशा बऱ्याचशा बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. तर असं एखादं रूमर तुम्ही ऐकला आणि मग तुम्ही त्याच्यावरती कसे रिॲक्ट झाला, ते बरोबर होतं का चुकीचं होतं, तर अशा काही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. की एखादं रूमर तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही नक्कीच लिहू शकता, किंवा ते चुकीचं आहे की बरोबर आहे. समाजामध्ये असे रूमर्स पसरतात, ऑब्व्हियसली पसरतात, मग ते चुकीचे आहेत की बरोबर आहे हे तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. अगेन चुकीचे असतील तर का चुकीचे आहेत, बरोबर असेल तर का बरोबर आहे, त्याचं एखादं एक्झाम्पल असेल तर ते तुम्हाला, हे सगळं थोडक्यात लिहायचं आहे, खूप मोठं नाही लिहायचं आहे. आपण स्टोरी नाही लिहित आहोत, इथले 4 ते 5 ओळींमध्ये हे तुम्हाला संपवायचं आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट ह्याच्यामध्ये असं येऊ शकतं की नथूमध्ये काही क्वालिटीज आहेत की तो हार्ड वर्किंग वगैरे आहे, तर त्या क्वालिटीज तुम्हाला तिथे लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकतात. आफ्टर दॅट ओके. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये सगळ्या लोकांनी रूमर्सवरती विश्वास ठेवला, तर अशा पद्धतीने विश्वास ठेवला गेला पाहिजे का, याच्यामुळे काय गडबड होऊ शकते, किंवा नाही ठेवला तर चांगलं कसं होऊ शकतं वगैरे हे तुम्ही मेन्शन करू शकता. किंवा एखादी गोष्ट रूमर आहे की खरी आहे हे कसं ओळखायचं, किंवा त्याच्यावरती शहानिशा केली गेली पाहिजे वगैरे, हे सगळं तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन पोयम आहे. पोयमसाठी तुम्हाला राईम स्कीम नक्की लक्षात ठेवायचं आहे. अँड एपिटम ऑफ करेजमध्ये तुम्हाला तुमचं रोल मॉडेल कोण आहे आणि तुम्हाला ते रोल मॉडेल का आहेत किंवा त्यांच्यानुसार का व्हावं असं वाटतं असं विचारलं जाऊ शकतं. अगेन एपिटम ऑफ करेजमध्ये तुम्हाला करेजियस पीपल कसे असतात असं विचारलं जाऊ शकतं, त्यांच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असतात हे विचारलं जाऊ शकतं जर तुम्हाला या चॅप्टरमधला पॅसेज आला तर. किंवा याच्यावरती अजून अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. अजून याच्यामध्ये काय आलं तर मे बी सायन्सवरती येऊ शकतं की तुम्हाला काय वाटतं की सायन्स हे आपल्यासाठी ब्लेसिंग आहे का वगैरे, तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट इज व्हॉट बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यूवरती शक्यतो विचारलं गेलंच तर तुमची हॉबी काय आहे, तुम्हाला बुक्स रीड करायला आवडतात का, मग कोणत्या प्रकारचे बुक्स आवडतात रीड करायला, किंवा कोणत्या प्रकारच्या स्टोरीज रीड करायला आवडतात, हिस्टोरिकल असेल, कॉमिक्स असेल, जे पण असेल ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि तुम्हाला ते का आवडतं. ओके, असंच येऊ शकतं याच्यावरती आलं तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वर्ल्ड हेरिटेज. ओके, वर्ल्ड हेरिटेजमध्ये तुम्हाला जर आलाच तर तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आहे, सिटी कोणती आहे, कोणतं आवडतं हेरिटेज आहे, तुम्ही त्याला भेट दिलेली आहे का, किंवा तुमच्या मते हे जे युनेस्को ठिकाणं ठरवत आहेत तर याची काळजी कशा, म्हणजे जे वर्ल्ड हेरिटेज होणार आहे ठिकाणं तर त्यांची काळजी कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे, आणि वर्ल्ड हेरिटेजला प्रोटेक्ट करणं का इम्पॉर्टंट आहे, किंवा त्यांच्या मागे एक वारसा आहे तर तो का इम्पॉर्टंट आहे, असे काही प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. किंवा कशा पद्धतीने वर्ल्ड हेरिटेजला प्रोटेक्ट केलं पाहिजे. सो इथे काही प्रश्न आहेत की कशा पद्धतीने प्रिझर्व वगैरे केलं गेलं पाहिजे, याचे उत्तर तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या, कारण हे थोडेसे महत्त्वाचे आहेत आणि हे पर्सनल रिस्पॉन्समध्ये पण येऊ शकतात की वर्ल्ड हेरिटेज सध्या डेंजरमध्ये आहेत, मग ते आपण सेव्ह केले पाहिजेत, कशा पद्धतीने सेव्ह केले पाहिजेत, तर हे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. आता याच्यामध्ये काय येऊ शकतं, अगेन याच्यामध्ये आलं तर रोल मॉडेलबद्दल येऊ शकतो सेम प्रश्न, का रोल मॉडेल आहेत ते पण येऊ शकतं. नेक्स्ट आहे की याच्यामध्ये एक ऑप्टिमिस्टिक पर्सन, म्हणजे आधी एक पेसिमिस्टिक पर्सन होता तो कसा ऑप्टिमिस्टिक झाला असं दाखवलेलं आहे. मग याच्यामध्ये तुमचा लाईफमध्ये अप्रोच कसा आहे, तुम्ही ऑप्टिमिस्टिक आहात की पेसिमिस्टिक आहात, किंवा तुम्हाला कसं बनायचं आहे, तुम्ही तुमच्या लाईफबद्दल काय विचार करता, तर असं पण काहीतरी येऊ शकतं. ओके, किंवा तुमचा एखादा फ्रेंड पेसिमिस्टिक आहे त्याला तुम्ही काय ॲडवाईस द्याल, की लाईफमध्ये सतत निगेटिव्ह बोलत असतो, मग तुम्ही त्याला काय ॲडवाईस द्याल, त्याचा दृष्टिकोन तुम्ही कसा बदलाल, किंवा कसे त्याला हेल्प कराल, तर असं पण तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतं. बेसिकली तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्यावरती काय करू शकता असं येऊ शकतं, किंवा रोल मॉडेलवरती येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पोयम. ओके, पोयम नाही घ्यायची आपल्याला. लेट्स मार्चमध्ये जर प्रश्न आले तर अगेन चाइल्ड एज्युकेशनबद्दल तुमचे काय व्ह्यूज आहेत हे तुम्हाला 4 ते 5 ओळींमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. त्यासोबतच कैलास सत्यार्थी यांच्या कोणत्या क्वालिटीज आहेत, किंवा तुमच्या मते तुम्ही कैलास सत्यार्थींवरती एखादी शॉर्ट नोट लिहू शकता का, तर ती लिहायची आहे जर प्रश्न आला तर. किंवा कैलास सत्यार्थी यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला की लेटेस्ट मार्च वगैरे, मग त्यांनी काय करायला सांगितलं आहे आपल्याला, त्यांचा मेन याच्यामागचं हे लिहिण्यामागचं किंवा हे बोलण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, की त्यांना काय वाटतंय. सो हे तुम्हाला या ठिकाणी लास्टच्या पॅरेग्राफ्समध्ये पाहायला मिळेल. लेटेस्ट मार्च वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये.
अगेन हा प्रश्न आपण क्वेश्चन बँकमध्ये पण पाहिला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला शेवटच्या ओळींमध्ये जर आलं तर त्याच्यावरती हा प्रश्न येऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो द अल्केमी ऑफ नेचर. याच्यामध्ये तुम्हाला नेचरबद्दलच गोष्टी येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही नेचर करून काय शिकत आहात, तुम्हाला नेचर करून काय शिकायला मिळते. आफ्टर दॅट नेचरमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करतात. फॉर एक्झाम्पल अँट असतील तर त्या नेहमी लाईनमध्ये चालतात, सो त्यांच्याकडून तुम्ही डिसिप्लिन शिकू शकता. हनीबीज असतील तर त्या नेहमी मध गोळा करत असतात, सो त्या बिझी असतात त्यांच्या वर्कमध्ये किंवा त्यांच्या वर्कमध्ये. सो तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये कसं बिझी राहावं किंवा तुम्ही तुमच्या करिअरकडे कसं लक्ष द्यावं हे तुम्ही हनीबीजकडून शिकू शकता. ट्री असेल तर ते सतत फ्रूट्स किंवा फ्लावर्स हे सगळ्यांना देत असतं, प्रोव्हाइड करत असतं, सो त्याच्याकडून तुम्ही परोपकार वगैरे शिकू शकता. सो हे तुम्ही नेचरकडून शिकत आहात. मग नेचरकडून तुम्ही काय शिकता वगैरे असा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो. अगेन तुम्ही नेचरला प्रिझर्व करायचं असेल तर कसं करू शकता, नेचरची काळजी कशी घेऊ शकता, ट्री प्लांटेशनबद्दल याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे काय होतं, नाही ही पोयम होती. नेक्स्ट आहे बाकीचे लेसन्स रिड्यूस्ड आहेत ना. येस. सो 4.1 ओके हे सगळं रिड्यूस्ड आहे. हे पण रिड्यूस्ड आहे नाही, मेरी कॉमचा लेसन आहे ना. सो मेरी कॉमचा इंटरव्ह्यू आहे, सो याच्यावरती जास्तीत जास्त काही आलं तर इंटरव्ह्यूवरचे प्रश्न नाही येणार, बट तरीही जर आलंच तर तुम्हाला यातले पहिले पॅरेग्राफ्स जे आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मेरी कॉम सुपरवुमन होती, तर सुपरवुमनमधल्या काय क्वालिटीज मेरी कॉममध्ये होत्या किंवा मेरी कॉममधल्या काय क्वालिटीज सुपरवुमनमध्ये असल्या पाहिजेत, सुपर मदरमध्ये असल्या पाहिजेत, या तुम्ही याच्यामधून थोडेसे लिहू शकता. अर्थात आपण अशा क्वालिटी डिफाईन नाही करू शकत एखाद्या मदरचे, कारण मदर ही ग्रेटच असते, बट तरीही याच्यामधून तुम्हाला विचारलंच तर तसं विचारलं जाऊ शकतं क्वालिटीज वगैरे. बाकीचं सगळं रिड्यूस्ड आहे. सो अशा पद्धतीने आपण पर्सनल रिस्पॉन्सवरती कोणते क्वेश्चन येऊ शकतात हे पाहिलेलं आहे. अगेन कसं लिहायचं पर्सनल रिस्पॉन्स तर तुम्हाला सगळं स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. डिपेंड्स की क्वेश्चन कसा येतो आहे, आणि मोस्टली क्वेश्चन्स इझी येतात की तुम्हाला तुमचं रोल मॉडेल काय आहे, तुम्ही या स्टेटमेंटशी ॲग्री आहात का नाही. आणि बेसिकली जर त्या पॅसेजशी निगडीत आलं तर पॅसेजमधले पण काहीतरी पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता, बट स्वतःच्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून. असं आहे असं थोडंसं नका इन्क्लूड करू, कारण ऑब्वियसली ते पर्सनल रिस्पॉन्स आहे, सो त्याच्यामुळे ते आहे असं नका इन्क्लूड करू. स्वतःच्या मनाने थोडंसं त्याला कन्वर्ट करून तुम्ही करू शकता. ओके. याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की सुटसुटीत लिहा, वाक्य छोटी छोटी बनवा. जर मोठी करताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होत असतील तर छोटी वाक्य लिहा, मस्त लिहा, आणि इझिली तुम्ही लिहू शकता. 4 ते 5 ओळी फक्त तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि अगेन 2 पॅसेज तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधूनच येणार आहेत, सो तुम्ही फॉर रेफरन्स डायजेस्ट किंवा मास्टर कीचा वगैरे वापर करू शकता की पर्सनल रिस्पॉन्सचे आन्सर्स कसे लिहावेत हे जस्ट एकदा आयडिया यावी यासाठी. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. सांगितलेल्या प्रश्नाची तयारी नक्की करा, याच्यामधलेच प्रश्न पण येऊ शकतात, सो जस्ट उत्तरांवरती विचार करू शकता. अँड बाय बाय.